कुरुडी हा असा वाळवणी पदार्थ आहे, तो आपण उन्हाळ्यामध्ये तयार करतो आणि हा उन्हाळ्यामध्ये तयार केलेला पदार्थ आपण वर्षभरासाठी घरामध्ये साठवून ठेवतो। जेव्हा आपल्या घरामध्ये सण समारंभ येतात तेव्हा आपण ताटाला लावण्यासाठी ही कुरुडी तळत असतो किंवा आपण जेव्हा देवाचं ताट तयार करत असतो ना, तेव्हा आपण कुरुडी तळून आपण देवाचं ताट तयार करत असतो। अशी ही पांढरी शुभ्र तयार होणारी कुरुडी कशी तयार करायची आहे, त्यासाठी लागणारा गहू कोणता घ्यायचा आहे, गहू किती दिवस भिजवायचा आहे, भिजवलेल्या गव्हाचा चीक कसा काढायचा आहे आणि चीक गाळण्यापासून ते चीक हटण्यापर्यंत आपण ही सर्व माहिती ना या रेसिपीमध्ये सांगणार आहे। त्यामुळे रेसिपी जी आहे ना ती तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे। कुरुडीसाठी आता आपण ना गहू घेणार आहे। त्यासाठी ना आपण इथं एक घमेलं घेतलं आणि 1 किलोचं आपण माप घेतलेलं आहे। आपल्याला मापानेच ना हे गहू ना भिजायला घालायचं आहे। त्यासाठी आपण इथं मापाने 1 किलो एवढा खपली गहू घेतलेला आहे। बाकीचं जे घमेलामधला गहू होता ना तो आपण बाजूला ठेवलेला आहे। फक्त आपल्याला इथं मापाने 1 किलो एवढा इथं ना आपण खपली गहू घेतलेला आहे। खपली गव्हाची पण ना कुरुडी एकदम छान तयार होते आणि चवीला पण छान होते, त्याच्यामुळे मी इथं खपली गहू घेतलेला आहे। आता हा गहू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्हाला लोकवण सेवर किंवा तो अजित 102 गहू घ्यायचा असेल ना तरी तुम्ही तो पण घेऊ शकता। त्या पण गव्हाचे ना कुरुडी पांढरी शुभ्र अशी तयार होते, फक्त आपल्याला नीट भिजवायचं आहे। चीक गाळताना नीट गाळून घ्यायचं आहे, त्याची कुरुडी पण एकदम छान तयार होते। आता इथं आपण चोळून हाताने ना हा गहू धुवून घेणार आहे। खपली गहू चांगला असा हाताने चोळून घ्यायचा, त्याला थोडीफार बघा टलपारा असतात त्या गव्हाची, त्याच्यामुळे असं चोळून धुवायचा, त्याच्यामुळे गव्हाची टोकं पण ना मोकळी होतात। त्याच्यामुळे आपण इथं गहू जो आहे ना तो छान असा चोळून धुतलेला आहे। असं आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 दाना असा धुवून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे तो स्वच्छ असा धुतला जातो। आणि नंतर बघा इथं आपण बाउलमध्ये ना काढून घेतलेला आहे। असाच आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। आता आपल्याला ना स्वच्छ करून घेतलेला गहू ना आता आपल्याला ना डब्यामध्ये भरायचा आहे। त्यासाठी ना आपण इथं बघा एक स्टीलचा डबा घेतलेला आहे। आपण एवढा डबा घेतलेला आहे 1 किलो गव्हासाठी। त्याच्यामध्ये आपण गहू भरून घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घालून घेतलं आणि डब्याचं झाकण लावून आपल्याला ना हा डबा 3 दिवस ठेवायचा आहे भिजवण्यासाठी। परंतु ना आपल्याला ना त्याच्यामधलं रोजच्या रोज ना पाणी बदलायचं आहे। त्यासाठी बघा इथं आपण असं ना रोजच्या रोज पाणी बदलून घेत होतो। एक स्टीलचं घमेलं घेतलं, त्याच्यामध्ये आपण जे भरलेलं पाणी असतं ना ते ओतून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ना इथं बघा स्वच्छ असं पाणी ओतून घ्यायचं आहे। आपण दुसऱ्या दिवशी इथं असं स्वच्छ पाणी ओतून घेतलं, डब्यावरती ना झाकण ठेवलं, असं आपण 3 दिवस केलं। तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ना आता हा आपण चीक ना काढण्यासाठी गहू घेतलेला आहे। आता आपण चेक करूया गहू किती भिजलेला आहे। इथं बघू शकता गहू जो आहे ना तो खूप भिजलेला आहे। इथं मी दाबल्या बघा त्याच्यामधून जो चीक आहे ना तो लगेच बाहेर निघलेला आहे। आता आपल्याला गव्हामधलं जे पाणी आहे ना ते ओतून घ्यायचं आहे। त्यावेळी काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे ना इथं पुण्यामध्ये ना 2 दिवस पाऊस होता ना, त्याच्यामुळे उष्णता खूप होते। त्याच्यामुळे ना हा गहू ना आपण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ना ह्याचा चीक तयार करून घेत आहे। त्याच्यावरती ना गहू घमेलामध्ये घेतल्यानंतर आपण मीठ टाकलं। मीठ यासाठी टाकायचं की जेव्हा आपण चीक काढत असतो ना त्यावेळी ना गव्हाला पेस येऊ नये, म्हणून आपल्याला ना मीठ टाकून ना हा चीक आपण आता हाताने ना तयार करून घेणार आहे। जर उष्णता जास्त असेल ना त्यावेळी काय होतं, गहू तिसऱ्या दिवशीच ना संध्याकाळी आपल्याला त्याचा चीक काढून घ्यायचा आहे। उष्णता जर नसेल ना तर मग तुम्ही 4थ्या दिवशी त्याच्यामधला चीक काढून घ्या। परंतु ना त्यावेळी उष्णता जास्त होते ना, त्याच्यामुळे मी सकाळी चेक केला होता तेव्हा ना गव्हामधून चीक लगेच बाहेर पडत होता। त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, तिसऱ्या दिवशी ना संध्याकाळी ना ह्याचा चीक काढून घेतलेला आहे। आणि बघू शकता गहू खूप भिजलेला होता आणि त्याच्यामधला आपण हाताने असा पिळून आता आपल्याला हा चीक गहू जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे। नंतर पण आपण त्याच्यामध्ये ना पाणी ओतून त्याच्यामधला पण चीक काढून घेणार आहे। असं आपल्याला एकदा तरी करायचं आहे किंवा 2दा तरी करायचं आहे। चीक पिळलेला जो गहू आहे ना इथं बघा मी एका ताटामध्ये ठेवलेला आहे आणि जो आता चीक आहे ना तो आता आपल्याला गाळून घ्यायचा आहे। चीक गाळण्यासाठी ना इथं आपण स्टीलचा डबा घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आहे। इथं आपण पुरणाची चाळण ठेवलेली आहे, तुम्ही पिठाची पण चाळण ठेवू शकता। पुरणाची चाळण ठेवून आपण चीक ना इथं
गाळून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हा चिक गाळून घ्यायचा आहे आणि जो राहिलेला गहू आहे ना तो पण बघा असा दाबून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामधला जो चिक आहे ना तोही चिक ना आपण इथं काढून घेतलेला आहे। आणि जी चिक काढून घेतलेला गहू आहे ना तो आता ना आपण त्याच्यामध्ये आणि पाणी घालून घेणार आहे आणि नंतर एकदा आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे। असा दोनदा तरी पिळून घ्यायचा, किंवा जर गहू राहिला असेल ना चिकाचा तर मग तिसऱ्यांदा पिळून घ्यायचा आहे। असं तीनदा किंवा दोनदा आपल्याला करायचं आहे। आणि नंतर बघा आपण जो सगळा चिक तयार करून घेतल्यानंतर इथं मी पाटीमध्ये ना नंतर एकदा असा गाळून घेतला। आता आपल्याला काय करायचं आहे, स्टीलचा इथं स्वच्छ करून डबा घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याला ना एक रुमाल बांधून घ्यायचा आहे। चिक गाळायच्या आधी ना चिक आपल्याला ना तो पेल्याने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। असा घमेलामध्ये तो मिक्स करून घ्यायचा आणि नंतरच मग इथं आपण गाळण्यासाठी ना ओतून घेतलेला आहे। आता सुती रुमालावरती इथं आपण गाळून घेणार आहे। असं सुती रुमालावरती जर आपण चिक गाळून घेतला ना तर जी चिकावरची जी तांब असते ना, म्हणजे जी गव्हाची तांब असते ना ती रुमालावरती राहते। त्याच्यामुळे आपल्याला ना असे सुती रुमालावरती हा चिक ना गाळून घ्यायचा आहे। गाळत असताना ना तो सतत ना पेल्याने असा मिक्स करून ना गाळून घ्यायचा, त्याच्यामुळे तो चिक जो आहे ना तो रुमालामधून ना गळल्या जातो। त्याच्यामुळे आपल्याला ना पेल्याने सतत मिक्स करून हा चिक गाळून घ्यायचा आहे। आणि नंतर बघा मी घमेलामध्ये सुद्धा चिक मिक्स करून नंतरच मग आपण इथं ना रुमालावरती ओतून मग आता आपल्याला हा चिक ना गाळून घ्यायचा आहे। असं आपल्याला ना प्रत्येक वेळा करायचं आहे आणि गाळून घ्यायचा आहे। आणि गाळल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळा जेव्हा आपला चिक गाळून झाला होता ना तेव्हा बघा जी तांब आहे ना ती वरती अशी रुमालावरती राहिलेली आहे। अशी जर तांब राहिली ना चिकामध्ये तर काय होतं, जी आपली कुरडी असते ना ती तांबडी होते। त्याच्यामुळे आपल्याला ना एखाद्या सुती रुमालाने ना हा चिक ना असा गाळून घ्यायचा आहे। सर्व चिक आपण गाळून घेतल्यानंतर मग आपल्याला डब्याचं झाकण लावायचं आहे। डब्याचं झाकण लावून आपल्याला ना हा डबा ना रात्रभरासाठी ना एका ठिकाणी तसाच ठेवून द्यायचा आहे चिक बसण्यासाठी। आता इथं दुसऱ्या दिवशी बघा आपण डब्याचं झाकण काढलेलं आहे। जे पाणी आहे ना ते असं वरती आलेलं आहे आणि जे चिक आहे ना तो खाली तसाच बसून राहतो। आणि नंतर मग आपल्याला जे पाणी आहे ना ते असं घमेलामध्ये ओतून घ्यायचं आहे। आणि शेवटला काय करायचं, जेव्हा चिक बाहेर यायला लागला की मग तिथं ना आपल्याला पाणी वतायचं थांबवायचं आहे आणि मग चिक आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे। चिक मिक्स करण्यासाठी ना इथं बघा आपण असा चमचा घेतलेला आहे। असा चमच्याने ना आपल्याला जो खाली बसलेला चिक आहे ना तो चांगला ना फोडून घ्यायचा आहे, म्हणजे तो आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। हाताने मिक्स करून चिकामधल्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत। आणि नंतर बघा इथं आपण चमच्याने तो एकसारखा ना मिक्स करून घेतलेला आहे। एकसारखा मिक्स झाल्यानंतर तो आपण एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ओतून घेतलेला आहे। अर्ध पातेलं एवढा आपला चिक तयार झालेला आहे 1 किलो गव्हाचा। इथं मी मापून पण घेतलेला आहे बोटाने, तेवढंच आपल्याला आता पाणी पण घ्यायचं आहे। तो चिक नंतर ना आपण स्टीलच्या ना डब्यामध्ये ओतून घेतला आणि जे पातेल्याला जे चिटकलेला चिक आहे ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते नंतर मग आपण डब्यामध्ये ओतून घेतलं। आणि इथं बघा स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। जेवढा आपला चिक होता ना तेवढंच पाणी घेतलेलं आहे। आता इथं आपण एक्स्ट्राचं जे पाणी ओतून घेतोय ना ते लागल्यानंतर वापरणार आहे, त्याच्यामुळे आपण इथं एक्स्ट्राचं पाणी ओतून घेतलेलं आहे। इकडे एक आपल्याला जर्मलचं पातेलं घ्यायचं आहे, त्याला ना असं खाली तेल लावून घ्यायचं। पातेल्याला तेल लावल्यामुळे ना चिक जो आहे ना तो चिटकत नाही, त्याच्यामुळे आपण इथं पातेल्याला तेल लावून घेतलं थोडंसं। आणि जे आपण मापाने पाणी घेतलं होतं ना ते ओतून घेतलं। पातेलं आपण इथं गॅसवरती ठेवलं। पातेलं गॅसवरती ठेवल्यानंतर पातेल्यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आता आपण ना इथं गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल केलेली आहे। आता आपल्याला ना त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता इथं बघा मी 1 किलो गहू होता ना त्याच्यामुळे मी इथं 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे। आणि आपण ना जेव्हा चिक काढत होतो ना तेव्हा पण मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे ना मी इथं 1च चमचा भरून मीठ घातलेलं आहे। नंतर पातेल्यावरती झाकण ठेवलं आणि जे आपण एक्स्ट्राचं पाणी घेतलं होतं ना, जेवढं आपण ग्लासमध्ये जास्त पाणी घेतलं होतं ना ते पाणी काढून घ्यायचं आहे। त्याचा वापर जर लागला तरच करायचा आहे, नाहीतर मग आपण ते पाणी तसंच ठेवून देणार आहे। आता इथं बघा पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहे। अशी ना खळखळून उकळी येऊ द्यायची आणि नंतरच मग आपल्याला ना त्याच्यामध्ये ना चिक ओतून घ्यायचा आहे। चिक वतायच्या आधी ना चिक आपण चांगला हाताने मिक्स करून घ्यायचा आणि नंतरच मग तो इथं आपण ना पातेल्यामध्ये ओतून घेतलेला आहे। आणि वतत असताना ना एक जणांनी तो चिक वतायचा आहे आणि एक जणांनी ना तो बेलण्याने इथं मी हटून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर ना
चीक हटण्याची जी हटणी असते ना त्यांनी पण तुम्ही चीक हटू शकता। आपण इथं पहिल्यांदा ना बेलण्याने हटून घेतला, नंतर इथं बघा मी एक लाकडी चमचा घेतलेला आहे। लाकडी चमच्याने मी सतत ना हा चीक मिक्स करून घेत आहे आणि चिकामध्ये गाठी होऊ नये म्हणून आपल्याला तो चीक ना सतत असा चमच्याने मिक्स करत राहायचा आहे, नाहीतर काय होतं चिकामध्ये ना गाठी तयार होतात। त्याच्यामुळे आपल्याला ना हा चीक चांगला असा बघा चमच्याने फोडून घ्यायचा आहे। नंतर ना बघा इथं लाकडी चमचा मला वाटलं की तो मोडेल म्हणून नंतर मी काय केलेलं आहे इथं स्टीलचा चमचा घेतलेला आहे आणि त्याने बघा आपण जो चीक आहे ना तो छान असा हटून घेतलेला आहे। असा आपल्याला ना हा चीक हटून घ्यायचा आहे आणि हटता वेळी ना एक जणाने हटून घ्यायचा आणि एक जणाने ना पातेलं जाम असं पकडायचं, त्याच्यामुळे ना आपल्याला हा चीक छान असा हटता येतो। आणि नंतर मग मी इथं पूर्ण चीक ना हटल्यानंतर पातेल्यामध्ये एकसारखा आपण चीक करून घेतला। आता आपल्याला ना पातेल्यावरती ना झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर लो फ्लेमवरती ना आपल्याला हा चीक ना 25 मिनिट एवढा शिजवून घ्यायचा आहे। पहिले 25 मिनिट आपण लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे, नंतर मग त्याच्यावरचं जे झाकण आहे ना ते काढायचं आहे 25 मिनिटानंतर। नंतर मग आपल्याला चीक हटून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं सगळा जो चीक आहे ना तो एकसारखा शिजला जातो आणि चीक छान शिजला ना तर तुमची कुरुडी देखील छानच येते। त्याच्यामुळे आपल्याला ना नंतर 25 मिनिटांनी असा चीक चांगला हटून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपण 25 मिनिट आणि शिजू देणार आहे। कुरुडी तयार करण्यासाठी इथं आपण सोऱ्या घेतलेला आहे। मी सोऱ्यामध्ये ना 2 नंबरची चकती टाकलेली आहे आणि ही जी आहे ना ती 1 नंबरची आहे। 1 नंबरच्या चकतीने जर करायचं असेल तर तुम्ही 1 नंबरच्या चकतीने करू शकता। मी 2 नंबरची टाकलेली आहे कारण मला कुरुडी जरा थोडीशी मोठी पाहिजे होते ना, त्याच्यामुळे मी 2 नंबरची टाकलेली आहे। 1 नंबरची टाकली तर कुरुडे बघा 50 तयार होतात आणि 2 नंबरची टाकली तर कुरुड्यांना 30 किंवा 35 तयार होतात। आता इथं आपण सोऱ्यामध्ये ना जो चीक आहे ना शिजलेला तो आपण भरून घेतो आहे। अर्धा तास एवढा आपण चीक छान असा लो फ्लेमवरती शिजवलेला आहे। तो आता सोऱ्यामध्ये भरल्यानंतर आता इथं आपण कुरुडी तयार करून घेत आहे। सोऱ्या दाबून आपण जेव्हा कुरुडी करतो ना आणि ती कुरुडी एकसारखी सोऱ्यामधून बाहेर येते ना ती तेव्हाच येते की जेव्हा पीठ आपलं छान असं शिजतं, तेव्हाच कुरुडीसुद्धा एकदम आपली छान अशी तयार होते। त्यामुळे आपल्याला पीठ शिजवत असताना ना ते लो फ्लेमवरती अर्धा तास छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण आता ना तिसरीसुद्धा इथं कुरुडी ना तयार करून घेत आहे। ती देखील एकदम छान तयार झालेली आहे आणि कुरुडी तयार करत असताना ना तुम्ही आता इथं मी जी कुरुडी तयार केलेली आहे ना ती 2 वेळेची केलेली आहे। तुम्ही 3 वेळेची किंवा 4 वेळेची पण कुरुडी तयार करू शकता। ऊन भरपूर असेल तर मग 3-4 वेळेची करा, नाहीतर मग 2च वेळेची तयार करा। शेवटला पण बघा पातेल्याला जे पीठ चिटकलेलं होतं ना ते पीठसुद्धा निघलेलं आहे। आपण पातेल्याला तेल लावल्यामुळे ना शेवटला चिटकलेलं पीठ पण पातेल्याला ना निघतं आणि एक मोठा असा आपला इथं पापड तयार झालेला आहे। आपण ही कुरुडी ना 2 दिवस ना उन्हामध्ये वाळवून घेतली आणि उन्हामध्ये वाळवल्यामुळे बघा जी आपली कुरुडी आहे ना ती एकदम पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे आणि आपल्या सगळ्या कुरुड्या ना छान अशा तयार झालेल्या आहेत। तुम्हाला मी जवळून पण दाखवते, बघू शकता एकदम छान वाळलेल्या आहेत आणि पांढऱ्या शुभ्र अशी ही कुरुडी तयार झालेली आहे। आता ना आपण कुरुडी तळून घेऊया। त्यासाठी ना इकडं मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे। आता तेलामध्ये गरम तेलामध्ये आपल्याला ना पहिली कुरुडी इथं सोडून घ्यायची आहे आणि कुरुडी सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता जी आपली कुरुडी तयार झालेली आहे ना ती पांढरी शुभ्र आणि अशी मोठी झालेली आहे। एकदम छान अशा आपल्या कुरुड्या झालेल्या आहेत। अशाच ना आपण 2 ते 3 आणि कुरुड्यांना तळून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे कशात तयार झालेले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कमेंट करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।